नागांचा जन्म कसा झाला याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? नाग कुठून आले? भगवान विष्णूंची शय्या असलेले शेषनाग आणि भगवान शंकरांनी धारण केलेला वासुकी नाग यांचा जन्म कसा झाला? नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राजा दक्ष यांची कन्या कद्रू हिचा विवाह ऋषी कश्यप यांच्याशी झाला. तिची भक्तिमय सेवा पाहून ऋषी कश्यपने तिला वर मागण्यास सांगितला. कद्रूने 1000 अत्यंत विषारी पुत्रप्राप्तीचा वर मागितला. ऋषी कश्यपने तथास्तु म्हणत कद्रूला 1000 अंडी प्रदान केली. त्यातून विषारी अशा नाग आणि सर्पपुत्रांचा जन्म झाला. प्रथम 1000 फण असलेले अत्यंत विषारी आणि विशाल अशा शेषनागचा जन्म झाला. शेषनाग यांनी अधर्माचा त्याग करून भगवान विष्णूची कठोर तपस्या केली व भगवान विष्णूंची शय्या बनले. त्यानंतर वासुकीचा जन्म झाला. त्यांच्या 100 फण होत्या. त्यांनीही भगवान शंकराची कठोर तपस्या केली. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना आपल्या गळ्यात धारण केले. त्यानंतर कालिया, तक्षक असे एक एक करत 1000 प्रजातीच्या नाग आणि सर्पांचा जन्म झाला. जर नागांच्या उत्पत्तीबद्दल तुम्हाला आणखीन माहिती घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.